नीट एक्झामच्या वेळेस जो पेपर फुटी झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांच्या निषेधार्थ सरकारच्या निषेधार्थ जे अमर उपोषण करण्यात आलं होतं त्या संदर्भामध्ये इथे आपण सगळेजण जमलेलो आहोत. पण याने काय होणार आहे? सरकारला जाग येणार आहे का? तर नाही. सरकारला जाग कशाने येणार आहे? तर आपण जे आता इथे जमलेलो आहोत ते अजून एकजुटीने जेव्हा जेव्हा जमतील, जेव्हा जेव्हा बोलतील, त्यांना जेव्हा जेव्हा जागा करण्याची आपल्याला संधी मिळेल, ही संधी आपण चुकवता कामा नये. 21 विद्यार्थी त्यांच्या जीवाने गेले आहेत. शिक्षण, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जो पण पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकारला हीच गोष्ट नको आहे की कोणी शिक्षण घ्यावं आणि त्याने वाघिणीसारखं गुरगुरावं. त्याच्यामुळे त्यांनी शिक्षण कोणाला मिळू नये या गोष्टीसाठी त्यांनी जो हा कट रचलेला आहे, मी या गोष्टीला कटच म्हणीन. एवढे विद्यार्थी मारले गेले, काल एवढ्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला. या संदर्भामध्ये एकही नेता, एकही कार्यकर्ता पुढे आलेला नाहीये. प्रत्येक विद्यार्थी मरणाच्या दारात जाऊन रिटर्न आलेला आहे. काही विद्यार्थी हॉस्पिटलाइज झालेले आहेत. त्याला कारणीभूत कोण आहे? त्याला कारणीभूत फक्त भाजप सरकार आहे. आणि ते सरकार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण निवडून दिलेलं आहे. आणि आपण निवडून दिल्यामुळे आपल्याला थोडीशी लाज वाटणं गरजेचं आहे. आपण त्या लोकांवरती विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं, पण आज आपल्याला आपल्याच निर्णयावरती शंका उपस्थित करण्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही जर सरकारमध्ये आहात, तुमच्या हातामध्ये जर सत्ता आहे, तर तुम्हाला समजायला पाहिजे की इथल्या नागरिकांसाठी काय गरजेचं आहे. पण जर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त तुमचाच कुटुंब भरण्यात व्यस्त आहात, तर धिक्कार आहे अशा सरकारवर. मोदी सरकार हे आतापर्यंतचं एकदम घाणेरडं, एकदम नीच सरकार आहे. ज्यांना या नागरिकांबद्दल थोडीशी ही माणुसकी नाही, थोडीशी ही आपुलकी नाही. यांची घरं भरून ठेवलेली आहेत. यांना ना शिक्षणाचं काही पडलेलं आहे, यांना ना रोजगाराचं काही पडलेलं आहे, ना लोकांच्या घरांचं पडलेलं आहे. किती लोक रस्त्यावरती आज निवारा शोधतायत, किती लोक आज नोकरी शोधतायत, किती स्टुडंट्स आज शिक्षणासाठी मरतायत. पण यांना कोणाशीही घेणं देणं राहिलेलं नाहीये. त्यांना फक्त यांची घरं भरायची आहेत, त्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्ता उपभोगायची आहे. आणि त्याच्या पाठीमागून, त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यांना आपल्याला गुलाम करायचं आहे. सोडा आणि राज्य करा हा जो रूल आहे, हा त्यांना ते करतच आहे. आणि त्यांनी जातीचं राजकारण केलेलं आहे. जातीच्या राजकारणामुळे प्रत्येक जण विभागला गेलेला आहे. कोणालाही कोण येईल तर तो सरकारला प्रश्न विचारेल, आणि जो सरकारला प्रश्न विचारेल तो व्यक्ती या सरकारला नकोय. आणि म्हणून हे सरकार शिक्षणापासून सगळ्यांना वंचित ठेवत आहे. आणि आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या सरकार विरुद्ध जितकं लढता येईल, जितकं आत्मीयतेने लढता येईल, तितकं आपल्याला लढावं लागणार आहे. पण हे तोपर्यंत शांत बसणार नाही. यांना आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडावंच लागणार आहे. आणि जोपर्यंत हे लोक राजीनामा देत नाहीत, जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाहीये. एवढं इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक भारतीय नागरिकाने लक्षात ठेवावं. कारण आपल्याला संघर्ष करणं, आपल्या अधिकारासाठी लढणं ही काळाची गरज आहे. संविधानामध्ये आपल्याला आपली कर्तव्य, आपले हक्क दिलेले असून सुद्धा सरकार आपल्याला आपल्याला हक्क बजावू देत आहेत, ना आपल्याला आपले कर्तव्य करू देत आहेत. ते स्वतः करत आहेत. आर्टिकल 32, संविधानाचा आर्टिकल 32 आपल्याला सांगतं की आपण आपल्या प्रत्येक हक्कासाठी लढू शकतो, आपण सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकतो. पण या लोकांनी आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दिशाभूल आपली केलेली आहे. आपल्याला तिथपर्यंत पोहोचू दिलेलं नाहीये. पण आपण आत्ताही शांत बसलो तर हे आपली शेवटची वेळ असणार आहे. याच्यानंतर आपला सगळा भार जो आहे आपल्याला स्वतःला उचलावा लागणार आहे. आपली गुलामगिरीकडे वाटचाल चालू झालेली आहे, एवढं मी म्हणते. आणि मला फक्त एवढं म्हणायचं आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने जागर राहणं गरजेचं आहे. आपण डोळे झाकून जर बसलो तर आपला विनाश अटळ आहे. आणि याला
काहीही करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवा की तुम्हाला सरकार विरोधी बंडच करायचा आहे. बंड केल्याशिवाय तुम्हाला तुमचे अधिकार मिळणार नाहीत. तुम्ही पुढे व्हा, तुमच्यासोबत आम्ही आहोत. मी एक वकील ॲडव्होकेट स्नेहल निकाळे जाधव तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुम्ही पुढे व्हा, तुमच्यासोबत आम्ही आहोत. एक वकील संघटना तुमच्यासोबत असेल, पण तुम्हाला तुमच्यासाठी उभं राहावं लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आम्ही उभे राहू, पण सरकार म्हणेल मग विद्यार्थी कुठे आहे विद्यार्थी? आणि जर विद्यार्थीच नसेल तर शिक्षण कुठे? कशाला देतील ते शिक्षण? जर शिक्षण पाहिजे तर आधी विद्यार्थी पाहिजे, आणि जर विद्यार्थी पाहिजे तर तुमच्यामध्ये जागरूकता हवी, आणि ती जागरूकता तुम्ही आणावी ही माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.